मी काय म्हणतो ही भूमिका अशी आहे की या देशात किंवा या राज्यामध्ये मनुवादी हुकुमशाही संविधान विरोधी ज्या ताकद आहेत त्यांच्यामुळे ती सत्तेवर असल्यामुळे सामान्य जनतेला न्याय मिळत नाही, कामगारांना न्याय मिळत नाही, कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. म्हणून यांच्या विरोधात तिसरी आघाडी का निर्माण करू नये या उद्देशाने आम्ही प्रयत्न केलेत आणि कुठला तरी एखादा प्लॅटफॉर्म असावा म्हणून रिपब्लिकन लोकशाही मोर्चाचं आम्ही त्याचं गठन केलेलं आहे. यामध्ये कामगार संघटना आहे, यामध्ये कर्मचारी संघटना आहे आणि राष्ट्रीय संघटना आहे, रिपब्लिकन संघटना आहे. या आता नुकत्या संपन्न झालेल्या पंचायतच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आम्ही इथे उमेदवार उभे केलेत, नगराध्यक्षासाठी उमेदवार उभे केलेत. परंतु ज्या प्रकारची धांदली प्रत्येक म्हणजे मतदारसंघात झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये अपील दाखल केली, पिटिशन दाखल केली. प्रश्न असा झाला की पिटिशन दाखल केल्यानंतर त्या केसेस त्यांनी मुंबईच्या चीफ जस्टिसकडे दाखल केल्या. आता मुंबईच्या चीफ जस्टिसकडे दाखल केल्यानंतर त्याची सुनावणी झाली. त्या सुनावणीचा निकाल आज अपेक्षित असताना तो दिलेला नाही आणि कदाचित ते देणार नाही, त्यांच्यावरती दबाव आहे. म्हणजे अशा प्रकारचे जर या निवडणुका हायजॅक केल्या जात असतील तर मग सामान्य जनतेचं काय? म्हणून आमचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका लढायचं ठरलेलं आहे. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना, उबाठा, गोंडवाना गणतंत्र पार्टी आप या पक्षाच्या सोबत आमचं गठबंधन झालं होतं. परंतु वेळ कमी असल्यामुळे ते त्या प्रमाणात फलद्रूप आलेलं नाही. परंतु आता या निवडणुकीमध्ये यांच्याशी आम्ही गठबंधन करणार आहोत अशा प्राथमिक बोलणी झालेली आहे. पुढे काय होईल ते सांगता येत नाही, परंतु आमच्या गठबंधनच्या दिशेने आम्ही पुढे जात आहे. सर, याच्यामध्ये तुम्ही बोललात राष्ट्रवादी पुरोगामी राजकीय सामाजिक संघटना यासोबत गठबंधन करणार आहे, नेमकं म्हणजे काय स्पष्ट करा. गठबंधन करणार आहे त्यांच्याशी आम्ही गठबंधन केलेलं आहे ऑलरेडी. आताच्या या निवडणुकीत हे शक्यता आहे की सत्ताधाऱ्यांच्या सोबत आणि विरोधी पक्ष त्यांचे जे महागठबंधन आहे त्यांच्यामध्ये प्रत्यक्षात निवडणुकीत गठबंधन होणार नाही आणि म्हणून त्यांनी आमच्यासोबत गठबंधन केलं होतं. त्यामुळे अपेक्षा ही आहे की त्यांचं गठबंधन होणार नाही आणि आमच्यासोबत त्यांचं गठबंधन होईल. ओबीसी, आदिवासी, बहुजन, आंबेडकराइट्स, रिपब्लिकन जी जनता आहे यांना कुठला तरी एक आधार पाहिजे होता. तो आधार मी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण पाहिलेलं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचं म्हणजे आपण स्कॉलरशिप असो, रोजगार असो, या सगळ्या समस्या इतक्या विकोपाला गेलेल्या आहेत का भयंकर. नागपूर शहराच्या इतक्या थापा मारलेल्या आहेत की आम्ही इतके शहर स्मार्ट सिटी करणार, अमकर करणार, त्या नाग नदीतून सी प्लेन उडवणार वगैरे वगैरे वगैरे. तर या प्रकारच्या घोषणा लोक नागपूरवाले कंटाळले आहेत. नागपूरवाल्या लोकांना स्पष्ट बोलणारं स्पष्ट कार्य पाहिजे. रस्ते पहा, कुठल्या रस्त्यानं आजच्या परिस्थितीमध्ये अजून 15 वर्षांना 20 वर्षांना काय परिस्थिती असेल. तुम्ही आता 5 वाजता सगळीकडे जाम असतो. हे कुठलं नियोजन आहे? तुम्ही सत्ताधारी लोक असताना तुमचं नियोजन असं असायला पाहिजे की 100 वर्षे 50 वर्षाचा पाहिजे. तुमच्या रस्ते 4 दिवसात उघडतात आणि म्हणून या शहराचा विकास झाला पाहिजे. इथल्या सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. इथल्या पाण्याची व्यवस्था सर्वांना मिळाली पाहिजे. जे झोपडपट्टी आहेत त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे. अशा अनेक समस्या, आरोग्य आहे, शिक्षण आहे, या सर्व याच्यावरती खरा आंबेडकराईट जो असेल, जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा असेल तो निश्चित न्याय देऊ शकतो ही आमची भूमिका आहे. त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीमध्ये समोर जात आहे. आम्ही तुम्ही म्हणतात की तुम्ही म्हणजे राजकीय आहे का? कारण प्रत्येकाला स्वतःची एक राजकीय भूमिका असते. किती सीटवर उमेदवार उभा करणार? आमची भूमिका अशी आहे की जर गठबंधन झालं तर त्यामध्ये काही या गठबंधन झालं नाही का तुम्ही? गठबंधन झालं का? गठबंधन झालं पण सीटाचं शेअरिंग नाही झालं. किती उमेदवार? आमची 150ची तयारी आहे. म्हणजे 151 सीट आहे, 29 प्रभाग आहे. एका प्रभागामध्ये 4 उमेदवार असतात आणि एका शेवटचा 38वा जो प्रभाग आहे त्यामध्ये 3 आहेत. असे एकूण 151 आहेत आणि 50% महिलांना रिझर्वेशन आहे. म्हणजे 75 महिला या त्यामध्ये
ओबीसी SC ST यांचं रिझर्वेशन सोडून आम्ही ओपन कॅटच्या जागेवरतीही आम्ही आमची भूमिका उभी करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुमच्या लोकांचं जर सहकार्य मिळालं तर आमचं असं म्हणणं आहे की या सरकारला म्हणजे जे आहे यांना टक्कर देण्याची ताकद कदाचित आम्ही असू शकतो. किती नगरसेवक निवडून येणार किती सीट्स जर उभे करणार तुम्ही सांगितलंच नाही ना आकडा. सांगितलं 38 प्रभाग आहेत. 151 याच्यामध्ये. 151 म्हणजे तुम्ही उबाटा आणि एनसीपीला काही दिलाच नाही का सीट. अरे अत्यंत सांगितलं त्यांच्यासोबत सीट शेअरिंग म्हणजे तुम्हाला किती हवं तेवढं आम्ही सर्व मिळून 151 आणि नाही झालं तरी 151. किती नगरसेवक आपल्याला निवडून येणार असं आपल्याला वाटतं? आमचा तर असा आहे 50 पर्यंत आम्हाला जर यामध्ये जर यश मिळालं तर महापौर या रिपब्लिकन लोकशाही आणि रिपब्लिकन जनतेची रिपब्लिकन जनता कंटाळलेली आहे लोकांच्या वेगवेगळ्या तुकड्याला. आम्ही असं म्हणतो की आमचा स्पेशल गट आहे. आमचा हे सगळं बहुजनांचा हा एक संगम आहे आणि ह्या बहुजनाची ताकद या लोकांना दाखवायची आहे. मायनॉरिटीज आमच्यासोबत आहे. आमच्या म्हणजे सर्व समूह आमच्यासोबत आहे. आपल्याला माहितीच आहे आम्ही कामगार क्षेत्रातले जरी होतो कारण कामगारांनी आता पुढे यायला पाहिजे. कामगारच क्रांती करू शकता. आपल्याला माहित असेल रशियाची क्रांती झाली आहे ती कामगारांनी केली आणि म्हणून म्हटलं आता या लढाईची सुरुवात इथं काय केली आहे. एजेंडा घेऊन उतरणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांना? एजेंडा काय आहे पार्टी? मी ना एजेंडा काय? मुद्दे सांगते ना शिक्षण आहे रोजगार आहे आरोग्य आहे हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि झोपडपट्टीला संरक्षण आहे. इथल्या नगरपालिकेच्या मधल्या आपण शाळा म्हणतोय या नगरपालिकेच्या शाळा ओस पडलेल्या आहेत. बाकीच्या गव्हर्नमेंटच्या शाळा ओस पडलेल्या आहेत. त्या का पडलेल्या आहेत? तिथे व्यवस्था नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळा तुम्ही द्यायला पाहिजे कारण आज जो आहे तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना पाठवण्याचा प्रयत्न करतो परंतु तिथे टीचरच नाही आहे. तिथे व्यवस्थाच नाही. बसण्याची व्यवस्था नाही. बेंचेस नाही. लाईट नाही. पंखे नाही आणि एवढंच नाही तर शाळेच्या कुठल्या शाळा आहेत हे काय आहे? बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तर त्यामध्ये सरकार फोडले नाही पाहिजे. तुम्ही अंधारात काही कारण करायचे लोक त्या फुकटच्या संधी का घेतात खोटं हे देऊन देतात आणि ते सत्तेत असतात. अशा लोकांना तुम्ही निवडून देणार का? आमचा हा प्रश्न आहे की भ्रष्टाचारी आता जनता कंटाळलेली आहे. भ्रष्टाचारी लोकांना यांच्या या कृत्यांना फार कंटाळलेले आहे. तो परत एक दुसरा म्हणतो त्याच्यावरती अत्याचाराचे ज्याच्यावरती हत्येचे आरोप आहेत ते लोक परत सत्तेमध्ये येण्याचे प्रयत्न करतात. आपली जनता मूर्ख आहे. जनता सावध आहे. जनता वाट पाहत आहे. जर जनतेला संधी मिळाली तर जनता यांना उपस्थित यानंतर किशोर गजबे सर जे आहे आपल्यासोबत ते आपल्याला मार्गदर्शन करतील. गद्दी सर एक है मेरा ये कि कई बार शिक्षण का अधिकार सबको है व्यवस्था आप ये कह रहे हैं लेकिन आज की तारीख में सरकारी स्कूलों को बंद किया जा रहा है. विद्यार्थी कम होने का एक बताया जा रहा है कि विद्यार्थी कम है या शिक्षक नहीं है. तो ऐसे में आपका क्या पहल रहेगी इसमें? देखिए मैं अपना व्यक्तिगत व्यू यहाँ पर एक्सप्रेस कर रहा हूँ. ये कोई हमारे रिपब्लिकन लोकशाही मोर्चा का या मैं जिस पार्टी को बिलोंग करता हूँ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उसका व्यू नहीं है. मेरा व्यू ये है कि समय काफी बदल रहा है. बड़ी तेजी से बदल रहा है. इतनी जल्दी एआई आ जाएगा हमने सोचा भी नहीं था. अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस आ गया तो हर चीज बदल गई है. सोशल मीडिया तो पूरी तरह से बदल गया है. तो कुल मिलाकर परिवर्तन काफी तेजी से हो रहा है. पूरे दुनिया में हो रहा है. भारत में भी हो रहा है. और घटनाएं इतने तेजी से बढ़ रही है कि इस परिवर्तन को फेस करने के लिए उसके सामने जाने के लिए हम लोग पूरी तरह से तैयार नहीं है. और इसीलिए अभी ऐसा हो गया कि आम जनता भी मतलब एक सामान्य आदमी भी अपने बच्चे को इंग्लिश मीडियम का एजुकेशन देना चाहता है. वो चाहता है कि वो इंग्लिश में पढ़े. वो चाहता है कि वो बड़ी नौकरी करे. वो चाहता है कि वो प्राइवेट सेक्टर में जाए. वो चाहता है कि इंजीनियर डॉक्टर बने IAS अधिकारी बने वगैरह. तो ये सब संभव है इंग्लिश एजुकेशन के द्वारा. ये सच है. जो लोग मराठी की बात करते हैं वो लोग अपना उनका कोई अलग स्वार्थ होता है उसके बारे में बात नहीं करूंगा लेकिन उनके भी बच्चे इंग्लिश मीडियम में पढ़ते हैं. ये बात बिल्कुल सच है. आपने देखा होगा काफी नेताओं के बच्चे विदेश में पढ़ते और नेता यहाँ स्थानिक भाषा की बात करते हैं. तो ये सब हमारे देश में चलता है. लोग सुनते हैं इस पर कुछ रिएक्ट भी नहीं करते हैं. तो इंग्लिश मीडियम का जो उनकी इच्छा है उसकी वजह से और उसका प्रावधान महानगर पालिका ने नहीं किया. जिला परिषद ने नहीं किया. केवल नागपुर में पूरे महाराष्ट्र में नहीं किया. इसलिए लगभग
लगभग ऐसा कहा जा रहा है कि 8 से 10% स्कूलें बंद हो गई है। 8 से 10% नागपुर में। मैंने नागपुर महानगर पालिका के स्कूलों का अध्ययन किया है, तो उसमें 8 से 10% स्कूलें बंद हो रही है। पट संख्या जिसको कहते हैं, पट संख्या के अटेंडेंस रोल, तो रोल पर स्टूडेंट्स कम होने की वजह से उनको वो बंद करना यही उनके सामने अभी एक पर्याय है, और इसकी वजह से उन्होंने स्कूलें बंद की है। 9 स्कूल प्राइवेट सेक्टर को दी गई है। नागपुर महानगर पालिका की 9 स्कूलें प्राइवेट लोगों के हाथ में दी। उनके साथ उन्होंने एग्रीमेंट कर लिया है कि हम आपको ये स्कूल सौंप देंगे बिल्डिंग के साथ, और आप इसको चलाइए। तो ये जो है, ये धीरे धीरे हम लोग अभी गवर्नमेंट स्कूलों का प्राइवेटाइजेशन की ओर बढ़ रहे हैं। तो कुल मिलाकर स्थिति निराशाजनक है। इसके ऊपर निश्चित रूप से सब लोगों ने मिलकर उपाय करना चाहिए। गडकरी साहेब, गाडे साहेब बोललेत की सर्व ठिकाणी मोर्चाचे उमेदवार उभे राहणार. तुम्ही एनसीपीचे नेते आहेत, तुमचं समर्थन आहे का? बघा, असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे लोकशाही मोर्चाच्याकडून प्रस्ताव आला होता की आम्ही असा असा मोर्चा तयार केलेला आहे, तर आम्हाला तुम्ही कुठे तुमच्यासोबत काम करायला किंवा राजकारणामध्ये भाग घ्यायला, निवडणुकीमध्ये भाग घ्यायला तुम्ही आम्हाला ऍडजस्ट करू शकाल का, तुम्ही आम्हाला याच्यामध्ये घेऊ शकाल का? आम्ही त्यांना म्हटलं की आपण निश्चितपणे याच्यामध्ये विचार करू. तो काळ होता नगर परिषद आणि नगरपंचायतीचा. मग त्याच्यामध्ये आम्ही एकत्र बसून ज्या ठिकाणी शक्य होतं त्या ठिकाणी लोकशाही, आपला रिपब्लिकन लोकशाही मोर्चाला आम्ही स्थान दिलं, त्यांना त्याच्या उदाहरणाला समर्थन दिलं. उदाहरणार्थ कामठीला रिपब्लिकन लोकशाही मोर्चाचे सुगत रामटेके होते, तर त्यांना आम्ही समर्थन दिलं. मी त्यांच्या प्रचाराला पण गेलो होतो. बेसाबेल तरुडीला देखील आपल्या वानखेडे ताई होत्या, त्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिल्या, तर त्यांना देखील आम्ही समर्थन दिलं. तर ही सुरुवात आहे. सर्वच ठिकाणी शक्य झालं नाही, कारण तालुके आपल्याकडे भरपूर आहेत आणि सर्व ठिकाणी नगर परिषद आहे, आता नवीन नगरपंचायती पण आहे. तर सुरुवात एक चांगली झाली, सकारात्मक झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काय म्हणणं आहे किंवा आमचं काय म्हणणं आहे? आमचं असं म्हणणं आहे की सातत्याने आपण असं बघतो की दोन प्रमुख प्रवाह आपल्या देशामध्ये आहेत. एक आहे जो ज्याचं नेतृत्व भाजपा करत आहे. मी या ठिकाणी जास्त काही फार त्यांच्याबद्दल बोलणार नाही, पण त्यांची विचारसरणी, त्यांची विचारधारा, त्यांचा कार्यक्रम हा सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहिती आहे, आणि तो कार्यक्रम घेऊन ते पुढे चाललेले आहे. मग त्याला विरोध करणारा जो पक्ष आहे, तर तोही पक्ष आणि त्यांचे पण हे आहे. म्हणजे आता मी ब्रॉडली जर मी असं सांगितलं की भाई आज देशामध्ये 38 पक्ष घेऊन एनडीए काम करत आहे. एनडीए म्हणजे लेड बाय भाजपच्या नेतृत्वाखाली जो एनडीए आहे त्याचे 38 सहयोगी पक्ष आहेत. काँग्रेस पक्षामध्ये 22 होते, आता लेटेस्ट आकडेवारी 18 सांगतात ते, कारण काही पक्ष सोडून गेले. त्याच्यामुळे 18 पक्ष काँग्रेस सोबत आहे, म्हणजे युपीए सोबत आहे. मग एवढ्या राष्ट्रीय पक्षांना, बलाढ्य राष्ट्रीय पक्षांना छोट्या छोट्या पक्षासोबत युती करून त्यांना आपलं राजकारण करावं लागते आणि निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं लागतं. मग ते जर एवढ्या पक्षांच्या सोबत जर युती करत असतील, तर मग नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागपूरमध्ये जे रिपब्लिकन विचारसरणीचे आंबेडकरवादी गट आणि पक्ष आहेत, त्या पक्षांनी एकत्र का येऊ नये? रिपब्लिकन पार्टीचे समजा 7-8 गट असतील, 7-8 गट असतील, जे असतील 8 असतील 10 असतील, आम्हाला माहित नाही, म्हणजे मला माहित नाही. आपण ते म्हणजे मोजू पण शकत नाही अशी परिस्थिती आहे, कारण अनेक ठिकाणी आहे. तर ते पक्ष आहेत. नंतर मग बहुजन समाज पार्टी आहे, आता भीम आर्मी पण आली, आझाद समाज पार्टी, त्याशिवाय आणखी इतर पक्ष आहेत. तर आणि ओबीसी पार्टी आहे, अनेक पक्ष आहेत. ओबीसीचे पक्ष आहेत, मागासवर्गीयांचे पक्ष आहेत, म्हणजे आणखी इतरही आहेत, अल्पसंख्याक लोकांचे पक्ष आहेत, आदिवासी आहेत, गोंडवाना गणतंत्र पार्टी आहे, गोंडवाना गणतंत्र परिषद आहे, गोंडवाना विकास पार्टी पण आहे. तर अशा सर्व पक्षांचं एकत्रीकरण करून त्यांनी गठबंधन का करू नये? यांनी राष्ट्रीय पातळीवर गठबंधन केलं आहे, तर आपण आता नागपूर शहरापुरतं गठबंधन करूया, आणि म्हणजे आपसामध्ये मतं विभागल्या जाणार नाही, आणि सीट्स भरपूर आहेत, 151 सीट आहे. अशी परिस्थिती आहे की काही पक्ष जर समजा उभे राहिले आणि त्यांनी जर आपले उमेदवार दिले, तर त्यांना 10 ते 12 उमेदवार सुद्धा सापडणार नाही. मग उरलेल्या सीटचं काय? म्हणून 151 सीट सर्व ठिकाणी वाटून घ्याव्यात आणि सर्वांनी एका ताकदीने इलेक्शन लढावे. हा विचार म्हणजे यांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कन्व्हिन्स करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो,
आणि त्यांचा समन्वयक म्हणून प्रतिनिधी म्हणून मी आज या पत्रकार परिषदेला आनंद आहे. एनसीपी किती सीट्स लढणार आहे? NCP नाही नाही, ते अद्याप निश्चित झालेलं नाही, ते होईल. आणि एनसीपी जे आहे ते आता बघा, एनसीपी आणि काँग्रेस या दोन पक्षांचं गठबंधन होईल की नाही यासाठी चर्चा सुरू आहे. त्याचा निर्णय येत्या 3 ते 4 दिवसामध्ये लागेल. त्याच्यानंतर मग नक्की होईल की गठबंधन होईल किंवा नाही होईल. जर नाही झालं तर मग आम्ही 151 सीट लढू त्यांच्यासोबत, राष्ट्रवादीसोबत. आणि जर झालं तर राष्ट्रवादीच्या वाट्याला जेवढ्या सीट येतील त्या वाट्यामध्ये मग आम्ही राष्ट्रवादीच्या सोबत पुन्हा गठबंधन करू शकू. दोन्ही पर्याय आमच्या समोर खुले आहेत, पण काहीतरी होईल हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो. पुण्यामध्ये गठबंधन झालंय, 2 एनसीपी एकत्र आले, नागपुरात होऊ शकते का? असं आहे की निर्णय बहुतेक म्हणजे राज्याच्या पातळीवर निर्णय प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. म्हणजे आपण म्हणजे त्याच्या समर्थनार्थ नाही आहे. नाही असं नाही म्हणत मी. माझं असं म्हणणं आहे की बा नेतृत्वाकडून अशा सूचना आहेत की प्रत्येक ठिकाणी जी परिस्थिती असेल ती पाहून त्याप्रमाणे आपण निर्णय घ्यावा. आपण मतदानामध्ये काय भूमिका निभावणार आहोत? म्हणजे नगरसेवक निवडून आणणार आहोत की फक्त वोट काढणार आहोत? वोट काढणे हा शब्द आमच्यासाठी का वापरतात? हा आमच्याकडे अपमानास्पद शब्द आहे. आम्ही काय वोट काढण्यासाठी आहोत का? आम्ही निवडून येण्यासाठी आहोत मार्केटमध्ये किंवा या निवडणुकीमध्ये. वोट काढण्यासाठी अशा प्रकारचं सांगू. जर मग बाकी लोकांना ते लागू आहे ना. म्हणजे याच्या बघा, भारतीय जनता पार्टी 4थ्या नंबरला होती तेव्हा आपण वोट काढण्यासाठी उभ्यात का असतात त्यांना म्हटलं का? नाही, असे आरोप लागतात. आरोप लागत असतात. हे फक्त आरोप वोट करणं काढण्याकरता बाकी आरोप करणं फार सोपं आहे. आरोप करणं फार सोपं आहे. आमच्यासाठी तो थोडासा मानहानिकारक आहे ना. उभाटासोबत गठबंधन होऊ शकते का? काय नेमकं काय सुरू आहे का आमचे संवाद? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तर सुरूच आहे, कारण ते महाविकास आघाडीमध्ये उभाठा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे 3 प्रमुख घटक नाही, आहेत. स्थानिक पातळीवरचे नेते काही या संदर्भात पुढाकार घेण्यात तुमच्याकडनं काय असं ऐकलं? नाही काय आमच्याकडलं काय. मला आमच्या नेत्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगत आहे की चर्चा सुरू आहे आणि गठबंधन होण्याची शक्यता आहे या 3 पक्षाची. मी ओबीसी बहुजन मोर्चा जो आहे त्याचा प्रतिनिधी म्हणून इथे ओबीसीच्या शेअरिंग बद्दल आणि ओबीसीच्या राजकीय भूमिकेबद्दल थोडंसं आपल्याला असं मत मांडतोय, अधिकारवाणीने मांडतोय. ओबीसी जनमोर्चा हे आमचं सामाजिक संघटन आहे आणि ओबीसी बहुजन मोर्चा हा आमचा राजकीय मंच आहे. आणि या थोडंसं एवढ्यातच आमचं रजिस्ट्रेशन झाल्यामुळं नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या इलेक्शनमध्ये फारसा आम्हाला इन्व्हॉल्व्ह होता आलं नाही. काही प्रमाणात आम्ही समर्थन दिले, एक कॅन्डिडेट आम्ही उभे केले. नागपूरमध्ये आम्ही समर्थन दिलं, बाहेर ठिकाणी. पण यावेळेस मात्र या महानगरपालिकेमध्ये आणि पुढचे जे काही राहिलेला जो स्पेल आहे जिल्हा परिषद पंचायत समिती, त्याच्यामध्ये आमचा मोठा रोल राहणार आहे. सगळ्यात महत्वाची आता नागपूर महानगरपालिकेबद्दल जर आपण विचार केला तर ओबीसीची ताकद हीच निर्णायक राहणार आहे. कुठलाही पक्ष असो आणि कुठलाही ते एनडी असो किंवा मग युपी असो किंवा मग लोकल लेवलवर युती असो, आघाडी असो, ओबीसीला डावलून तुम्हाला काहीच करता येणार नाही. म्हणून याही रिपब्लिकन लोकशाही मोर्चामध्ये ओबीसीचा सहभाग त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये निश्चित राहील. आता प्रश्न असा आहे की चंद्रपूर आणि नागपूर, कारण हा मुद्दा राहणार आहे चर्चेला आणि आपणही तो विचारात घेतला पाहिजे की जर इलेक्शन कमिशन जर म्हणतायत किंवा सुप्रीम कोर्ट म्हणतायत की 50% वर आरक्षणाची मर्यादा जाता कामा नये आणि ते लक्षात घेता जर चंद्रपूर आणि नागपूर या 2 महानगरपालिकांमध्ये 50% वर ओबीसीचं आरक्षण केलेलं आहे, तशाही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने जर हा निर्णय घेतला की सगळ्या 27 सोबतच मग या दोन्ही आणि 29 महानगरपालिकांचं इलेक्शन डिक्लेअर करून टाकलं. आजच्या घटकेला जर बघितलं तर 40 ओबीसीच्या सीट्स आहेत 151 पैकी ऍज पर 27% रिझर्वेशन आहे, 19% प्रमाण. आता तशा याच्यामध्ये जे टोटल 27 आणि इकडला जो काही राहिला विदर्भातला जो काही भाग किंवा आपल्या महाराष्ट्राचा भाग बघितला तर 19.
मग समजून चला की जर 40 जर सीट्स आहेत आणि 61 जर सीट्स आपण मायनस केल्या तर जवळपास 7 सीट्स कमी होतात आणि इलेक्शन घेऊन टाकले. अजून ते आता पार पडेल, पण उद्या रिझल्ट लागल्यानंतर, इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर 16 तारखेला आणि त्याच्यानंतर जानेवारीमध्ये जे काही होऊ घातलेलं सुप्रीम कोर्टाचा अंतिम फैसला आहे, त्याच्यानंतर जर समजून चला की ओबीसीच्या सीट जास्त झाल्या आहेत म्हणून जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांना बाद करणं हा जर प्रकार झाला तर पुन्हा एक न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊन जाईल. दुसरी गोष्ट आहे की जो झालेला खर्च असेल, शेवटी तो शासनाचा खर्च आहे, तो उमेदवाराचा खर्च आहे. म्हणजे पुन्हा या नागपूर आणि चंद्रपूरमध्ये रि इलेक्शन होणं, बाय इलेक्शन होणं हे क्रमप्राप्त आहे. माझं म्हणणं एक आहे, आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून शासनाला आणि त्यातल्या त्या निवडणूक आयोगाला, शासन हात वर करतोय परंतु निवडणूक आयोगाला विचारणं आहे की जर तुम्हाला आजच्या घटकेला जर इलेक्शन डिक्लेअर करायचं होतं तर त्याच्या आधी जे काही इथे आपण आरक्षण प्रणाली नोंदवली आणि जे आपण आरक्षण काढलं ते कुठल्याही स्टेजवर तुम्हाला पुन्हा रि आरक्षण करता आलं असतं. म्हणजे कोर्टामध्ये पुन्हा तो उमेदवार निवडून आल्यानंतर तो जाणार किंवा शासन जाणार आयोगाच्या विरोधात, तर ही प्रक्रिया टाळता आली असती. म्हणजे पुन्हा एक टांगती तलवार या निवडणुकींवर, खास करून चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीवर निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे झालेली आहे असं मला वाटतं. ठीक आहे सर.